मागच्या भागामध्ये आपण अँथ्रोपॉलॉजीचे ऑप्शनल घेण्याचे काही मेरिट्स आहेत का याचा विचार केला, पण त्यासोबत तुम्हाला याची जाणीव करून दिली पाहिजे की या परीक्षेचा अभ्यास करताना अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे काही डिमेरिट सुद्धा आहेत. इन्फॉर्म चॉईस असायला पाहिजे. एकदा ऑप्शनल घेण्याचा निर्णय आपला चुकला तर त्याच्यानंतर काही वर्ष किंवा आपले काही महिने तरी ॲटलिस्ट वाया जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे नीट डिसिजन घेता यावा यासाठी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे डिमेरिट काय आहेत, तर मोठ्या प्रमाणात पाठांतराची आवश्यकता अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलमध्ये आहे. अर्थात ही रिक्वायरमेंट बाकीच्या ऑप्शनलमध्ये सुद्धा आहे. स्कॉलर पाठ करावे लागतात, ट्राईब्सची नावं पाठ करावी लागतात. तर ते पर्टिक्युलरली डिसिप्लिन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय असल्यामुळे जर पाठांतर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही विषयाची निवडसुद्धा करू शकता. पण पाठांतराचा इश्यू असेल तर थोडासा विचार तुम्हाला निश्चितपणे अँथ्रोपॉलॉजीमध्ये करायला पाहिजे. मी मागच्या भागात असं म्हटलं होतं की अँथ्रोपॉलॉजीचं मेरिट या कंटेक्स्टमध्ये आहे की अँथ्रोपॉलॉजीचे 4 पार्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिप्लिन किंवा सब्जेक्ट डिव्हिजनमुळे इंटरेस्ट मेंटेन राहतो. पण काही पर्सनॅलिटी अशा असतात की ज्यांना एकाच प्रकारचा विषय करायला इंटरेस्ट असतो. अशा प्रकारचं फ्रॅगमेंटेशन झालं तर त्यांना ते मोमेंटम शिफ्ट करणं किंवा एका डिसिप्लिनमधून दुसऱ्या डिसिप्लिनमध्ये जम्प करणं अवघड जातं. त्यांच्या कंटेक्स्टमध्ये म्हणजे मला लगेच बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीमधून सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये जम्प करता येत नाही आहे, मला एकाच टाईपचा विषय करणं जास्त आवडतं, तर तुम्ही दुसऱ्या विषयाचा सुद्धा विचार करू शकता. अर्थात हे काही फार मोठं चॅलेंज निश्चितपणे नाही आहे. त्याच्यानंतर मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की टॉपर्सच्या नोट्स मोठ्या प्रमाणात अँथ्रोपॉलॉजीमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे व्हॅल्यू एडिशन करणं, कंटेंट इनरिचमेंट करणं हे सोपं झालेलं असलं तर ॲट द सेम टाईम चॅलेंज असं आहे की तुम्ही आता सेटल होऊ शकत नाही कमी कंटेंटवरती. एवढं केलं की झालं. जर टॉपरने हा बार सेट केलेला आहे तर त्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे निश्चितपणे मार्क्स चांगले मिळवण्यासाठी एफर्ट्स पण तितकेच मॅटर करतात. जर तुम्ही असं सुलभीकरण सिम्प्लिफिकेशन करून येत असाल की अँथ्रोपॉलॉजीमध्ये एखादं पुस्तक केलं किंवा एखादा सोर्स फॉलो केला तर हा ऑप्शनल कव्हर होतो, तर तो प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्ही खूप छोटा सिलेबस आहे असं ऐकून जर अँथ्रोपॉलॉजी घ्यायला येणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. तो काही क्रायटेरिया नाही आहे. UPSC इतकं काही मूर्ख नाही आहे की एका ऑप्शनलचा सिलेबस मोठा ठेवायला. अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचा सिलेबस रिलेटिव्हली बाकीच्या कंपॅरिझनमध्ये लेंथमध्ये तुम्हाला कुठल्या अँगलनी छोटा वाटेल सांगता येत नाही, पण तो प्रॉपरली डिमार्केटेड किंवा डिवायडेड नाही आहे. जसं PSIRचं आहे की त्याच्यामध्ये थेरॉटिकल आणि बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये 2-2 पार्ट आहेत प्रत्येक पेपरचे, तसे अँथ्रोपॉलॉजीमध्ये नाही आहेत. त्यामुळे बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचे प्रश्न एकाच सेटमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही असं टार्गेट करू शकत नाही की मी या सिलेबसला जास्त चांगलं करेल आणि या सिलेबसला चांगलं थोडंसं रिलेटिव्हली अबव ॲव्हरेज ठेवेल. सो तुम्हाला पूर्ण सिलेबसवरती कमांड मिळवणं गरजेचं असतं. त्यामुळे छोटा सिलेबस हा काही क्रायटेरिया निश्चितपणे नाही, हे लक्षात घ्या. आणि या बॅकग्राऊंडमधून किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा फॅक्टर लक्षात घेऊन तुमचं ठरलं असेल की अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे तर 1 जुलै 2025 पासून MPSC आणि UPSC दोन्हीसाठी आपली अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलची बॅच सुरू होणार आहे. ती निश्चितपणे तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.